नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। विधानसभेच्या निवडणुका कधी घोषित होणार याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्यात। मात्र मंत्री गिरीश महाजन आणि शिंदेचे आमदार भरत गोगावले यांनी 15 दिवसांमध्ये घोषणा होईल असं म्हटलंय। त्यामुळे जागा वाटपावरून हालचाली देखील आता सुरू झाल्यात। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। 2.5 वर्षांपासून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून तयार असलेले शिंदेचे आमदार भरत गोगावले यांनी निवडणुकीची तारीख सांगितली आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा होईल आणि 10 ते 12 नोव्हेंबरपर्यंत मतदान असेल असं गोगावले यांनी म्हटलंय। गिरीश महाजनांनी देखील 10 ते 15 दिवसात घोषणा होणार असल्याचं म्हटलंय। बरोबर आहे। भरत गोगावले सांगितलं आता काय किती आता काय मला सांगा तुम्ही, आता 15-20 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे। आता मंत्री करणारे काय त्यांनी सांगितलं, मी ऐकलं टीव्हीवर दूरदर्शनवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदाच शपथविधी घेतील। आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आहे आणि झाला तरी ते काय आता स्वीकारणार नाही, कारण मोजून 20 दिवस राहिलेले आहेत। कारण येणाऱ्या पुढच्या 5 तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेपर्यंत निवडणुका लागतील। आम्ही आता परत निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात मग आमची वर्णी लागल। आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार तर नाहीच आहे। महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते आहे। त्याआधी निवडणुका आणि निकाल येऊन नव्या सरकारचा शपथविधी होणं आवश्यक आहे। त्यामुळे आता जागा वाटपावरून मुंबईतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि अनिल देसाई हे उपस्थित होते। मुंबईतल्या 36 पैकी 30 जागांवर चर्चा झाली असून जवळपास जागा वाटप पूर्ण झालंय। 6 ते 7 जागांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल। पुढचे 2 दिवस उर्वरित महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे। 2019 मध्ये जिंकलेल्या जागा त्या पक्षाकडेच राहणार आहेत। जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर पक्षाची ताकद पाहून कोण उमेदवार असेल यावर देखील चर्चा झाली आहे। मेरिटनुसार जागा वाटप केलं जाणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलंय। व्यवस्थित होत आहे जागा वाटप महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये आणि मित्र पक्ष सुद्धा त्यात असतील आणि त्याच्यामध्ये कुठचंच हे नाही आहे, तोडगा निघण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही। व्यवस्थित जागा वाटप सुरळीतपणे होत आहे आणि लवकरच संपेल। सगळेच व्यवस्थित आहेत, त्यामुळे कोण मोठा छोटा वगैरे अशातला भाग नाही आहे। महाराष्ट्र विधानसभा जिंकायची आणि जिंकणार। तर दुसरीकडे महायुतीची जागा वाटपाची बैठक 2 दिवसात होईल आणि 8 दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल असं संजय शिरसाट म्हणाले। महायुतीबद्दल बोलायचं झालं तर आता या 2 दिवसानंतर युतीच्या बैठका ह्या सुरू होत आहेत। माननीय एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिन्ही नेते 2 दिवसातच या बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये भाजपने किती जागा लढवायच्या, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या याचा निर्णय अपेक्षित आहे। इकडे मुख्यमंत्री पदावरून गिरीश महाजन आणि बावनकुळेंनी भाजपकडून फडणवीसांचं नाव घेतलंय, तर संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। मला वाटतं आपल्या सर्वांना कल्पना आहे, आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहे। सिंपल आणि सोपा आहे। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी के नेते देवेंद्रजी है और ते स्वाभाविक है। अच्छी बात है। उसके ऊपर आज के जो मुख्यमंत्री है मिस्टर मिंधे, उनकी रिएक्शन आप ले लीजिए, क्योंकि बार बार वो बोल रहे कि मैं ही कैप्टन हूँ और मैं ही कैप्टन रहूँगा। तो अभी से उनको बीजेपी के लोगों ने डिसमिस कर दिया है। 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये यावेळी महिनाभर निवडणुका उशिरानं होत आहेत। पुढच्या 15 ते 20 दिवसात प्रचाराचा जोर देखील पाहायला मिळेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।